आमचे मित्र विलास भोसले साहेब यांचा 51वा वाढदिवस आज साजरा होतोय. अगदी म्हणजे मस्तपैकी संध्याकाळचं छान वातावरण आहे. वातावरण जरी गरम असलं तरी वाढदिवसाच्या निमित्तानं ते वातावरण थंड करणारी अशी तुमच्यासारखी मस्तपैकी आपली माणसं इथं उपस्थित आहेत. आणि आपण सगळेजण मिळून आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इतकी धमाल करणार आहोत ना, हे सांगण्यापेक्षा ना आपण सगळे मिळून ती करूया. चला. मला अपेक्षित आपण सगळेजण पुढच्या कप्प्यात इकडे हव्या आहात. पुरुष मंडळी पुरुष कक्षाकडे या, महिला वर्ग महिला कक्षाकडे या आणि आपण सगळ्यांनी मिळून पहिला उष्मांक वाढलेलं आहे वातावरण. तिकडे तर काही जण फोटो काढायला लागलेले आहेत. म्हणजे नंतर मग सन्मानानं मंचावरती यावं, त्यांना शुभेच्छा द्याव्या, सन्मानानं खाली उतरावं, मिष्टांना भोजन करावं आणि पुन्हा या चिमण पाकरे फेरा म्हणून आपल्या घरी जावं. एवढी वाट तसे पाऊले चालती सत्काराची वाट, सन्मानाची वाट, शुभेच्छाची वाट, सद्भावनेची वाट असं म्हणून आपण सगळ्यांनी पुढे यावं आणि या ठिकाणी बसावं. पुढे एकदा छान विलास भोसले साहेब यांच्या आठवणीतलं गाणं आणि तुमच्या साठवणीतलं गाणं या मंचावरून गाणं तुमच्या मनातलं. दुसरीतला मित्र लक्षात घ्या, आपला शेजारचा आपल्याला मित्र माहीत नसतो. दुसरीतला मित्र 51व्या वाढदिवसाला येणं म्हणजे सलाम यार. आणि तुम्ही किती जण आहे? 3 जणच का? 3 आकडा लकी आहे पुन्हा एकदा. त्यामुळे छान आहे. बघा ना, आता 5 अधिक 1 6 येत आहे, म्हणजे जरी त्याचा अर्ध केलं तरी बी 3च येत आहे. म्हणून चला बोलूयात आपण. सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, विलास भोसले साहेबांचा वाढदिवस आहे, पण इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी विनंती आहे, इथून जाताना असं वाटलं पाहिजे की जतन करूया. मस्तपैकी आता काही गोष्टी आपण ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी आणखीन एक गाणं घेतो, म्हणजे आपल्याला वातावरण आणखीन छान पद्धतीनं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रंगवता येईल. पळत पळत चला लवकर, पळत. दप्तर नसताना देखील पळत नाही राहू तुम्ही, बरोबर? तुमचं नाव काय, कुठून आलाय? मी राजकुमार दीनानाथ गायकवाड, एकलासपूरवरून आले. शंकरराव यादव, श्रीपूर. नागनाथ साळुंके, खेडवाडवरून. तुम्ही दुसरीपासून साहेबांची पहिलीपासून 10वी पर्यंत, ओके बरोबर आहे ना? म्हणजे ती मैत्री तुम्ही आजपर्यंत ठेवलेला आहे. पहिलीपासून 10वी पर्यंत ह्या मैत्रीमध्ये साहेबांची मैत्री आवडण्याचा किंवा साहेबांच्या बरोबर मैत्री ठेवण्याचं तुमच्याकडचं एक कारण सांगा. आम्ही गोट्याच खेळत होतो पहिलीपासून. गोट्या खेळत होतात तरी 10वी पर्यंत एकत्र आलात. हल्ली गोट्या खेळून देखील पोरं शाळेत जात नाहीत. आई वडिलांच्या गोट्या व्हायची वेळ येते, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही गोट्या खेळत होता, ओके. खेळ एक हे नाही सांगितले, दुसरी कुठली गोष्ट सांगाल? विलास आणि मी, आम्ही दोघं जण पहिल्या आणि दुसऱ्या नंबरामध्ये कॉम्पिटिशन मध्ये होतो. 10वी पर्यंत आम्ही पहिला दुसरा. मग 10वीत पहिला कोण होता? विलास होते की तुम्ही होता? 10वीला आम्हाला सोडून दुसऱ्याने ओव्हरटॅक केला. संजय म्हणून होता, तो पहिल्या नंबरला गेला, मी दुसरा आणि विलास तिसरा. म्हणून मैत्रीमध्ये भांडण करायचं नसतं, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला, बरोबर आहे की नाही? हा, तुमची मैत्री एकत्र राहण्याची कुठली गोष्ट महत्वाची आहे? पैशाला हीच नव्हती, किंमत नव्हती. त्यावेळेला पैशाला किंमत नव्हती, नात्याला किंमत होती आणि माणसाला किंमत होती. त्या युगातली ही मैत्री आहे, म्हणून आतापर्यंत टिकलेली आहे. आत्ताच मैत्री केली की आज येणारा मेसेज उद्या सकाळी डिलीट असतो, तसं आजची मैत्री उद्या सकाळी विसरलेली असते. म्हणून गोट्या खेळलेली मैत्री म्हणजे नंबरात येताना देखील मित्राबरोबरचं कॉम्पिटिशन, पण कुठेही मदमत्सर नाहीये अशी मैत्री आणि एक विश्वासाची. सगळेजण म्हणजे तुम्ही मांडी घालून बसणाऱ्या शाळेमध्ये होता ना? हा, मांडी घालून. कोण कोणाच्या मांडीवरती मांडी रेलत होतं शाळेत बसल्यावर? असं मांडी दाबणं असतं ना शाळेत बसल्यानंतर, बरोबर आहे? गड्या बारकाच होता, लहानच होता. तुमच्या तिघांकडे बघितल्यानंतर असं नाही मला वाटत की तुम्ही तिघांनी त्याला मोठा होऊ दिला असेल. तुम्ही त्याला लहानपणापासून लहानच ठेवला आणि तुम्ही तिघेजण मोठे होत गेला, हे दिसतंय आम्हाला. तुम्ही काय केलंय लहानपणी, बरोबर आहे ना? बरं, आज
काय मित्राला 51व्या वाढदिवस, आता एक हा मध्ये सेंट्रल आहे, बरोबर आहे का नाही? 100 वर्षापर्यंत जर आयुष्य आपण बघितलं तर आता हाफ सेंचुरी झालेली आहे. आता हाफ सेंचुरीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. मित्रासाठी काय एक वाक्य सांगाल? आम्ही बिगर व्यसनी सगळं मित्र, आम्ही 100 पूर्ण करणार. वा, एक जोरदार टाळी झाली पाहिजे. तुम्ही काय सांगाल? निर्व्यसनी असल्यामुळे 100 वर्ष पार करू शकतो आम्ही. मित्र बी करणार ना आम्ही बी करणार. तो निश्चितच आणखी यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत जाणार. विलासरावजी कुठल्याही शिखरावरती गेले तर तुमचा हात त्यांच्या बरोबर असणार आहे, कारण त्यांच्या आयुष्याच्या माळेतले तुम्हीही मणी आहात. त्यामुळे आजचा 51वा म्हणजे 50 म्हणजे सुवर्ण, लक्षात घ्या. आम्ही तर अर्धे सुवर्ण होऊन आलेलोच आहोत. सुवर्ण म्हणजे सोन्या, म्हणून त्यांचं आयुष्य सुवर्णमय क्षणानं या ठिकाणी साजरं होत आहे. ह्या तिन्ही मित्रांसाठी एक जोरदार टाळी आपल्या सगळ्यांच्या मधून या ठिकाणी होत्या. आता तुम्ही जिथं जाऊन बसणार आहात तिथली खुर्ची तुम्हाला मिळणार नाही, जिथली मिळेल तिथली स्वीकारा मित्रासाठी. ओके, अशीच मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत आपण ठेवावी अशी मी आपल्याला विनंती करतो. मिनिटानं सेकंदानं आपण सगळेजण त्या दिशेनं चाललो आहे, अर्थातच सुवर्ण वाढदिवस साजरा करण्याच्या. वळण का तिथूनच आयुष्याला बरंच काही वळण मिळालेलं आहे. त्याच मित्रांनी माझं आयुष्य घडवलं. जरा राहुरीची मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काढली गेलेली ही सेल्फी जवळपास किती जणांच्या? 200 मित्रांच्या ग्रुपवर गेली. कॉलेजच्या 200 मित्रांच्या ग्रुपवरती या ठिकाणी गेलेलं आहे. थोडंसं लाईन उभारूया आपण. ऑन द वे आहेत. काही मित्र असे असतातच, तास संपला तरी वर्गात नाही येणार आहे. पालक होऊन गेलेले, नेट परीक्षा आहे ना आज. यांच्याकडे बघितल्यानंतर जाणवतं ह्यानी तर विठ्ठलाला साकडच घातलंय. निघू दे बाबा, एवढं आमच्या पोराचं निघू दे, म्हणजे व्यवस्थितरित्या. तो साहेबांच्यातली आवडणारी गोष्ट एक सांगायची. विलास हा पहिल्यापासूनच एक दिलखुलास व्यक्तिमत्व, सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोलणं, मनात कुठल्याही प्रकारची शंका किंवा गुपित नसणं, हा त्याचा स्वभाव आम्हाला पहिल्यापासून आवडतो. त्यामुळं आजपर्यंत आमची मैत्री चांगली टिकून आहे. वहिनी कुठे गेल्या? वहिनी इथं तर बसलेल्या होत्या. वहिनी, दिलखुलास, मनमोकळे, ओके ना साहेब? तुम्ही तुमचं नाव सांगा. आणि होतो 4 वर्ष, आणि त्यानंतर तो एक नक्की आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मी फार देखणं आहे, अनेकांना असं वाटतं की मी फार चांगला राहतो. आम्ही विलासला फर्स्ट इयर BSc ॲग्रीला जसा बघितलाय तसाच विलास आज आहे. अनेक लोक सांगतात की अनिल कपूरला आम्ही गेली 30-35 वर्ष असाच बघतो. आम्हाला अनिल कपूरकडे बघायची गरज पडली नाही. विलासला आम्ही सुरुवातीला कॉलेजला जसा बघितला होता तसा विलास आजही आहे. खरं तर पद सांगण्याची आवश्यकता इथं नाही, कारण मी एकच पद घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे विलासचा मित्र म्हणून. तर मी सध्या उपजिल्हाधिकारी आहे, डेप्टी कलेक्टर आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेला उपायुक्त आहे. आणि यातल्या बऱ्याच जणांना माहिती की मी पंढरपूर मंदिराला कार्यकारी अधिकारी होतो 3 वर्ष. त्याच्यामुळे हे आज गंध लावून आलेत. मी 3 वर्षे गंध लावायचंच काम केलेलं आहे. अर्थ नाही. विलासचा मित्र असणं हे सगळ्यात मोठं पद मानणाऱ्यापैकी आम्ही सगळेजण आहोत. साहेबांनी स्वतःच्या कपाळाला कधी गंध लावला नाही, पण येणाऱ्या प्रत्येक मित्राच्या कपाळाला गंध लावण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल एक जोरदार टाळी या ठिकाणी झाली पाहिजे. तुम्ही तुमचाही परिचय द्या आणि विलास यांची एक छानशी तुम्हाला आवडणारी गोष्ट सर. मी राजकुमार शिंदे, कृषी आयुक्तालयामध्ये सुपरवायझर म्हणून आहे सध्या पुण्याला. आणि क्रिकेटची बॅट घेऊन ग्राउंडवरून आल्यासारखा वाटतो अजूनही. असं त्याचं तब्येत आणि त्यानं मेंटेन केलेले खेळाडू वृत्तीचं आहे आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं त्याचा स्वभाव फार आवडतो मला, एकदम चांगला. आणि आमची प्रत्येक वर्षी आज गेली, आम्ही डिग्री 1995ला झालो. तेव्हापासून आज किती वर्ष झाली? 1995 ते 30 वर्ष. प्रत्येक वर्षीचा आमचं 200 जणांचं तो गेट टुगेदर आमचं प्रत्येक वर्षी 200 जणांचा अरेंज करतो. एवढं त्याचं म्हणजे ॲक्टिव्हिटी छान आहे. आणि दिलखुलासपणे सगळ्यांचं 2 दिवसाचं गेट टुगेदर अरेंज असतं आमचं. एक पहिलं वर्ष समजा महाबळेश्वर असेल, दुसरं वर्ष पुण्यात असेल,
तिसरं वर्ष अजून समजा कोल्हापूरमध्ये असेल, अशा कधी लोणावळ्यामध्ये, असं अजूनही आम्ही 200 जणांचा गट्टा आहे आमचा एकत्र आणि ग्रुप आहे. आम्ही कुठल्याही पदावर जरी असलो सर तिथं त्याच्यामुळे आमची मैत्री टिकून आहे. विलासरावांच्या बरोबर तुम्ही होतात त्यावेळेला विलासरावच्या बाजूला बॅट होती, म्हणजे त्यांच्या हातात होती. विलासरावांचं लग्न झालं आणि ती बॅट वहिनींच्या हातात गेली. नाही ना वहिनी, त्यांच्या हातात आहे की तुमच्याकडे आहे? त्यांच्याकडे गेली आणि विलासरावांचा चेंडू झाला. नाही नाही नाही, मी साहेब असं नाही म्हणणार ना. चेंडू नाही ना, अजूनही ती मानाचीच बॅट आहे मित्रांसाठी आणि तुमच्यासाठी पण. बरोबर आहे ना साहेब? तुमचा परिचय द्या आणि विलासरावांच्यातली आवडणारी तुम्हाला कुठली गोष्ट आहे ती सांगा. शिवाजी तळेकर के त्यांच्या सासरवाडीकडलाच आहे मी. विलासराव आणि माझे एक साधारण 1900 देखील एक आहे आणि आजच्या 51 मध्ये देखील एक आहे. लक्षात घ्या, त्या प्रवासापासून ह्या प्रवासापर्यंत एक नंबर मित्र सगळे बरोबर असल्यामुळे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा हा गारवेपणा विलासरावांनी भोगलेला आहे. साहेब आपलाही परिचय द्या आणि तुम्हाला विलासरावांच्यातली आवडणारी गोष्ट सांगा. विलासबद्दल सांगायचं म्हणजे आता सुनीलने सांगितल्यासारखं या 2 शब्दामध्ये सांगणं तर शक्यच नाही. पण आवडणारं म्हणजे विलास दिलखुलास व्यक्तिमत्व, हसरा चेहरा हा हे आहे आणि कुशल संघटक म्हणून तिचे गुण आहेत ते विलासच्या अंगात. तसा विलास मूळचा पापरीचा मोहोळ तालुक्यातला, त्यामुळे गाव आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ॲग्रिकॉस तर सगळं एकजूट असतेच, पण इव्हेंट मॅनेजर म्हणून विलासचा अगदी वाखाणण्यासारखा गुण. प्रत्येक आमचं गेट टुगेदर आहे ते त्याच्यावरच अवलंबून असतं खास करून, कारण तो असल्याशिवाय आमचं गेट टुगेदर पूर्ण होत नाही. हे सगळ्यांना मान्यच करावं लागलं. आमच्या ग्रुपला टोटल K91 म्हणजे 91ची बॅच आमची. K90 म्हणजे कोल्हापूर 91 अशी बॅच, त्याशिवाय पूर्ण होत नाही, सगळ्याला मान्य करावं. 51व्या वाढदिवसाला काय शुभेच्छा? हॅलो, नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. मी सलीम काजी, बाळवणी तालुका पंढरपूर. पंढरपूर दोघांचाही तालुका पंढरपूर असल्यामुळं आम्ही कोल्हापूरला कॉलेजला जाताना फार म्हणजे मिळून जाणं येणं म्हणजे एकदम आमचं मैत्रीचं नातं एकदम घट्ट आहे. आणि ते करत असताना आम्ही जॉब केला कारखान्यामध्ये आणि त्यानंतर आता व्यवसाय ते जसं करताय त्याच पद्धतीनं माझाही व्यवसाय आहे, पेट्रोल पंप आहे. तसं त्यांची मदत मित्रांना असो किंवा थोडासा जरी पाहुणा रावळा मित्र कोणी असू द्या, कोण अडीअडचणीत असेल तर त्याच्या ओळखीचं जे काय असेल, जिथं ओळख असेल तिथं तिथपर्यंत नेऊन त्याची अडीअडचण दूर करणं हे त्याचा हातखंडा चांगला आहे. आणि व्यवसाय करत असताना फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित न राहता त्याचे बिझनेसचे इव्हेंट भारताच्या बाहेर सुद्धा आहेत. हे सांगायला मला फार आनंद वाटतोय की वेगवेगळ्या त्यांच्या ज्या मित्रातला गारवा ओळखणारा बायकोकडे जाणे घेऊन या. एक जोरदार टाळी त्या दोघांसाठी आपण या ठिकाणी देऊया, कारण त्यांच्या लग्नात मित्र नव्हतो बाबा. आणि दोघेही जण या ठिकाणी मंचाकडे येत आहेत. मस्त वा 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 वा, सुंदर. या इकडे 21 पूर्ण बघा. 21 मध्ये देखील मित्रांनो, 21 मध्ये देखील एक आहे, 51 मध्ये देखील एक आहे, 91च्या बॅच मध्ये देखील एक आहे. एक आकड्याचा साहेब मनपा मुंबई आपला पुणे, बरोबर. हा वहिनी, एवढ्या दिवसामध्ये साहेबांच्यातली आवडणारी गोष्ट? त्यांचा मनमिळावू स्वभाव. साहेब, वहिनींच्यातली न आवडणारी गोष्ट? नाही सांगता येत. अच्छा, इथं सांगायची नाही असं नाहीये, कदाचित नसेल. तुम्ही का जबरदस्ती करताय? तुमच्या घरात एक आहे म्हणून तुम्ही असं यांना जबरदस्ती नका. तुम्ही लय जवळून ओळखता तरी तुमच्यात आणि त्यांच्यात 20 फुटाचं अंतर आहे. हा वहिनी, साहेबांचा आवडता रंग? खरंच का? होय.
हा होय देखील कसा होता बघा, म्हणजे थोडा विद्यापीठातला होय म्हणून. बहिणी देखील खरं तर साहेब क्लास 1ची परीक्षाच द्यायला पाहिजे होती, इतकी समज बघा ना, रेड घातलेला आहे म्हणजे लगेच पुराव्यासहित. बरं वहिनी, मागणं तिनं पुश केलं ना मला. रेड हा म्हणजे पाठीमागून रेडच म्हणा, नाहीतर तुम्ही दिलेली बॅट आता त्यांच्याकडे गेलेली आहे. साहेब तुम्ही म्हटलं ना चेंडू, हा साहेब किती दिलखुलासपणे असतं. बर वहिनी, आज यांचा वाढदिवस आहे त्यामुळे तुम्ही काय देता यांना. तर मला सांगा, कधी गायलात का तुम्ही त्यांच्या बरोबर असता? हा, याची गरज आहे का म्हणजे? पण असं वहिनी माहिती आहे, कदाचित आजपर्यंत विलासरावांनी ते एकट्याने गायलं असेल गाणं, पण आता 51व्या वाढदिवसानंतर कदाचित ते गाणं तुम्हाला गुणगुणावं लागणार आहे. कदाचित शब्द नाहीत त्यांना आठवणार, पण भावना मात्र तुम्हाला द्यावी लागणार आहे. म्हणून मी म्हटलं त्यांना आवडणारं गाणं. संत फुलताना. नक्की ह्या काय हसले माहितीये का, गालाला खडी नाही खड्यावर खड्या पडल्या. हेच आहे ना हृदय वसंत. थोडस पुढे या साहेब, तुम्हाला विचारू मी आता, तुमच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम. शीतल. तुमच्या आयुष्यातलं दुसरं प्रेम. शीतल. तुम्ही डोक्याला हात लावू नका, त्यांना जेवण कक्षाकडे घेऊन चला. तुम्ही 8वी पासून ओळखताय मला मान्य आहे, आता तुम्हाला पहिली जाण्याची वेळ येऊ नये याची मला भीती. हा, सहन विना झालंय तुम्हाला. ओके, तर या दोघांमधलं आपण एक संवाद या ठिकाणी बघतोय, बरोबर. 51 सेकंद बहिणी, 51 सेकंदामध्ये आज साहेबांसाठी शुभेच्छा देताना 51 सेकंदात तुम्ही काय सांगाल, किंवा तुम्ही काय व्यक्त व्हाल, किंवा काय करून दाखवाल, किंवा काय म्हणाल, किंवा एखादं गाणं वगैरे गुणगुणाल त्यांच्यासाठी खास? नाही ना. 51 सेकंदात आम्हाला काहीतरी हवं आहे. थोडासा वेळ घ्या. साहेबांनी आता हाताची घडी घातलेली आहे, बहुतेक त्यांनी विचार केलेला आहे. 51 सेकंदाच्या आता 51 तास होईनात म्हणजे बरं झालं, असं नाही ना वाटत? चला, मला खात्री आहे हा माणूस एवढा छान आहे तर देवानं देताना जोडी देखील तेवढीच छान दिलेली असणार आहे. 1+1 गणिती भाषेमध्ये 1+1 2 उत्तर येतं, पण मी म्हणतो नवरा अधिक बायको 11 उत्तर येतं. हे आयुष्याचं एक वेगळं आश्चर्य आहे. वहिनी, 51 सेकंदात खास नवऱ्यासाठी आज आपण काय गिफ्ट द्याल 51 सेकंदात? विलासराव सारखे पती मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे. भाग्य म्हणजे अहोभाग्य समजते, कारण असा मन की सुंदर पर्सनॅलिटी असणारा नवरा मिळणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हा जो वाढदिवस साजरा करते मी, तो 100व्या पण पार करावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्या कार्यक्रमाला मीही अँकरिंगला असावा ही माझी मनापासूनची इच्छा आहे. म्हणजे कमीत कमी मी आता 50 मध्ये माझी मिनिट आहे, म्हणजे जवळपास मी पण ते इंजिन असेल तर आम्ही डबे म्हणून का वेळा इथंपर्यंत देऊ, हे आमचाही स्वार्थ आहे. ओके, चला तुम्ही दोघांना इकडे या. विलासरावांना प्रश्न अवघड विचारला की जीवनात, त्याच्यामुळे त्याचं उत्तरच त्यांच्याकडे नव्हतं. ही कॉलेजेस सगळी माळावरची कॉलेजेस होती, त्याच्यामुळं तसं काय त्यांनी सांगितलेलं एक्झॅक्ट बरोबर उत्तर आहे. प्रेमाची शॉल विलासराव यांच्या खांद्यावरती शोभत आहे असं म्हणून आबांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येतात. एक जोरदार टाळी झाली पाहिजे. काही जणांनी अजून हातात घडी सोडलेली नाहीये. इथं महाराष्ट्रातून माणसं टाळी वाजवण्यासाठी कोणाच्या आयुष्यामध्ये कुठल्या शब्दाचं स्थान आहे खरंच सांगता येतं का? तुळशी माळा गळात घात, म्हणूनच चंद्रभागा तीरावरती विठ्ठला तुझा हात कमरेवरती आहे शोभून दिसत आहे. मी आबांना विनंत नाही. 51व्या वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. यासाठी उपस्थित असलेले पंढरपूरचे आपल्याला त्या बहिणी, आणि खरं तर आत्ता मी यायच्या आधी तुमचं काहीतरी चाललं होतं, पहिलं प्रेम दुसरं प्रेम, नाही पण तिकडं वहिनीकडे बघून काय चाललं होतं ते आम्हाला लक्षात येईना. आता 51व्या वर्षी नेमकं काय, परत एकदा सुरुवात. आणि खरं मला त्यांचा जोशी साहेब आदर्श घ्यायचा काय माहिती आहे, बरोबर आहे का?
विलासराव 51चे वाटत नाही. मी काय म्हणेन माहितीये का, 51चे नाही आहेत ते, 18+ GST हे त्यांचं वय आहे. 18+ GST देण्यासाठी पणती मात्र तेवत आहे. आणि अशी ही पंथी चंद्रभागा तीरावरती. म्हणूनच विलासिनम विलासः वा प्राकृत्य या करोती सहा सौंदर्य सार संपन्न सा विलासेती स्मृता. म्हणजे स्वभावानं सौंदर्य त्यांच्याविषयी मनातल्या भावना व्यक्त केल्या. तो विलास शब्द किती सुंदर रीतीनं त्यांच्या व्यक्तिमत्वाला चपकल बसतोय हे आपल्याला या ठिकाणी जाणवतंय. आणि आज या सुंदर सोहळ्याच्या निमित्तानं आईचा आशीर्वाद. खर तर बाप असता तर घट्ट मिठी लेकाला मारली असती. आज आईला एका हातानं बापाचा आशीर्वाद लेकाला द्यायचा आहे, तर एका हातानं आईचं कर्तव्य पार पाडायचं आहे. आई गुजांतरीचे, आई नाव परमात्म्याचे, आई नसे केवळ काया, आई म्हणजे उंजळभर माया, आई म्हणजे आभाळ माऊली, आई म्हणजे कर्णाची सावली, आई म्हणजे पदरातली माऊली, आई म्हणजे लेकरासाठी विश्वातली सावली. आणि अशा आईचा आशीर्वाद देत असताना आज सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आईकडून खरंच कितीही दिलं. काल परवापर्यंत विलास आईच्या पदराच्या आड लपत होता, तोच विलास आज इतका खंबीरपणे उभा आहे की आई तुझा हात पाठीवरती राहू दे, जगणं माझं सुखकर होऊ दे. म्हणूनच या सुंदर नात्यातला सुंदर सोहळा पार पाडत असताना खरं तर काही क्षण सुटून गेलेले आहेत. काही क्षण आता सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे मित्र, आप्तस्वकीय, तुम्ही हजर राहिलात, सर्वांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. ॲक्च्युली खरं तर मला वाटतंय पहिल्या 5 गाठून माझ्या कंपनीचे दुसरे माझे डायरेक्टर आणि माझे कलिग्स अनिल दादा पवार कचरे साहेब. ॲक्च्युली बरेच जण अनिल दादा पवार आणि मी शेजारच्या खुर्चीत बसल्यावर तुम्ही भाऊ आहात का अशा पद्धतीनं विचारणा केली जाते, परंतु आमचं तसं पाहिलं तर कुठलंच नातं नाही. चरणी प्रार्थना आहे, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे. आणि अशा रीतीनं विलासराव यांना मी विनंती करतो. केटरिंगवाल्यांना विनंती आहे, थोडंसं लवकर आपल्याला वाढत आहे. तुम्ही मैत्रीच्या नात्यात लाखावरती जा हीच अपेक्षा आहे. लवकरच हिरक महोत्सव, त्याच्यानंतर अमृत महोत्सव, असे सगळे महोत्सव विलासराव तुमच्या आयुष्यामध्ये विठ्ठलाने द्यावे अशी मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि या वाढदिवसातला अतिउच्च क्षण अनिल पवार आणि कचरे साहेब यांना विनंती आहे. पुन्हा मी म्हणतोय ना, कार्यक्रम सुरू झाल्यापासून 3 आकडा, इथं पण बघा विलास, अनिल आणि कचरे साहेब 3 आकडा. म्हणजे हे सादर मी कुठेतरी पाहायला मिळतं आपल्याला. त्यांचे खरं तर कंपनीचे पार्टनर आणि त्यांनी देखील तेवढा सुबक छान सुंदर हार या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आणलेला आहे. पण इतका छान हार घालत असताना तुमचे हात काय करतायत? हॅलो, टाळी, परमेश्वराचा प्रसाद, टाळी, माणसाच्या सत्वाचा निनाद. आपल्यामधून जोरदार टाळी झाली पाहिजे. खरं तर किती माणसं आहेत माहिती नाही, पण अशी वाजली पाहिजे, पंढरपूरमध्ये घुमली पाहिजे जसा काळ मृदंग. आणि चला खांद्यावर हात टाका ना एकमेकांच्या. चला, हा मस्तपैकी टाका हात, टाकावाच लागेल. आणि दिलखुलासपणे हसा मस्तपैकी. विलासरावांचं हसणं तुम्ही दोघांनी चोरा. चोरायचंच असेल तर त्यांचं हसणं चोरा, चोरायचंच असेल तर त्यांचा दिलदारपणा चोरा, चोरायचंच असेल तर त्यांचं जगणं चोरा मस्तपैकी. आणि फक्त मला मित्रांना दोघांना विचारायचं, एकच हार आणायची काय गरज होती का? 2 हार आणले असते तर दोघांच्या गळात शोभून दिसले नसते का? चला, तुम्हीही त्यांच्याकडे हात द्या, दोघांनी मिळून हा केक कट करूया. चला दोन्ही मुलं, चला लवकर, कारण सार्थक, शुभम, थोडस लवकर. आणि सगळ्यांना विनंती आहे, काही जणांनी ज्यांनी 2 तास हाताची घडी घातली त्यांना विठ्ठल दीर्घायुष्य देव. ज्यांनी हाताची घडी सोडली त्यांना देखील आणखीन त्यांच्या मनासारखं आयुष्य देऊ. आता आपण सगळ्यांनी त्यांना देण्यासारखं काय, मधुर टाळीचा निनाद व्हावा, केक कापला जात असताना तुमच्या आशीर्वादाचा प्रसाद विलासला मिळावा, हीच मनोमन कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या सुंदर सोहळ्याला बरोबर 9 वाजता जोरदार टाळी द्या. आशीर्वादाची, मैत्रीची, प्रेमाची, हितचिंतनाची, शुभाशीर्वादाची आणि दीर्घायुष्य प्राप्त होणाऱ्या परमेश्वराकडे केलेल्या एका सुंदर अर्थ साधेची
आपण या ठिकाणी द्याल अशी मी विनंती करतो. आणि चला आणि मस्तपैकी आपण हा वाढदिवस साजरा करतोय. स्टेजवरची असणारी सगळी मंडळी स्माइल प्लीज. स्टेजवरचे सगळेजण सगळेजण समोर बघा प्लीज. हा ओके समोर स्माइल. आणि आता आपल्या सगळ्यांच्या बद्दल या ठिकाणी फटाक्यांची होत असलेली आतषबाजी, तिकडे फटाक्याचा सप्तरंग आणि त्याच्याच वरती चंद्र आहे. नभात चांदणीला आज एक सुंदर स्वप्न पडलं आहे. त्या जोशी साहेब पुढे. जोशी साहेब तुम्ही जाईपर्यंत गाणं सुरू होतं, पुण्याला जाईपर्यंत गाणं आठवत राहील. विलास खरंच तुझ्या वाढदिवसाला आलो हे मात्र मी कधी विसरणार नाही. हीच आठवण माझ्यासाठी अजरा अमर राहील. कभी दूर तो न जाए तेरे बिना हो जीना, वो दिन कभी न आए. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तो न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए. तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहा है सयाराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना.